हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय सेफ प्लेस. इथे बघा मी लोणी कडवट ठेवलं आहे तूप बनवायला. आज संडे आहे, सो नो डब्बा, नो घाई गडबड. त्यामुळे मी मग सकाळीच जी साई साठवलेली ती सगळी मी फिरवून घेतली आणि साईड बाय साईड आता स्वयंपाकाची तयारी करते. तर टोमॅटो होते माझ्याकडे छान पिकलेले, तर टोमॅटोचं सार आणि गवारी आणि पावट्याची मिक्स भाजी अशी करणार होते. तिथे मी टोमॅटोचं सार करते, तर त्याला मी असं हाफ वेजमध्ये चिरून त्याच्यात मसूरची डाळ घालून थोडासा कांदा हे सगळं घालून मी थोडंसं शिजवून घेते आणि शिजवल्यानंतर मग त्याची साल काढायची. साल काढून मग ते मिक्सरला फिरवायचं, त्याची प्युरे करायचं आणि लसणाची आणि कढीपत्ता जिरे मोहरीची फोडणी देऊन असं सुंदर असं सार बनतं. ते शिजेपर्यंत मी गवारी वगैरे ते सगळं निवडून घेतलं, कांदा चिरून घेतलेला, त्याची पण भाजी टाकून घेतली बाजूला की जेणेकरून ती शिजेल, कारण त्याला थोडासा वेळ लागणार होता. त्याच्यासाठी फोडणीसाठी लसूण लागणार होता. मला वाटलं तो असेल सोललेला, पण नव्हता. मग मी लगेच इकडे सोलायला घेतला. लसूण सोलून झाल्यानंतर इकडे फोडणी केली छानपैकी अशी. आमच्याकडे बऱ्यापैकी तिखट खाल्लं जातं, त्यामुळे मग थोडीशी चटणी थोडीशी जास्तच असते आमच्या आमटीमध्ये भाजीमध्ये. आणि ते छान अशी फोडणी झाली आमटीसाठी. त्यानंतर मी लगेच भाकऱ्यासुद्धा करायला घेतल्या पटपट, कारण मग आज संडे होता आणि असं विचार चाललेला की डीमार्टला जायचं होतं, कारण घरातली बरीच ग्रोसरी संपली होती. त्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं आणि मग मी मशीनला कपडे पण लावून घेतली. आणि नेमकी बघा मशीनला कपडे लावली आणि पाऊस एवढ्या जोरात चालू झाला की काय सांगू. कारण मग आपल्या सगळ्या गृहिणींचं तेच असतं की कपडे धुतली तर ती वाळली पाहिजेत, ओली राहायला नको. त्यानंतर मग मी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं पटापट. आमच्याकडे ना फारच हार्ड वॉटर येतं, कारण बोरवेलचंच आहे. आमच्या स्वतःच्या 2 बोरवेल आहेत, पण आम्ही त्याचं पाणी जास्त यूज नाही करत. ग्रामपंचायतीचं घेतलेलं आहे, पण ते पण बोरवेलचंच आहे. सो खूपच क्षार असतं पाण्यामध्ये. त्यामुळे किचन बेसिन हे खूप डेली म्हणजे सकाळ संध्याकाळ मला घासावंच लागतं. ते जर घासलं नाही, पुसलं नाही स्वच्छ, तर मग त्याच्यावरती पाण्याचे पांढरे पांढरे असे डाग दिसतात. आणि माझी बॅकड्रॉपची जी टाईल्स आहे ती डार्क कलरची असल्यामुळे त्याच्यावरती पांढरे ठिपके खूपच उठून दिसतात. त्यामुळे मग नळ वगैरे ते सगळं मला डेली 2 वेळेला घासावंच लागतं, नाहीतर मग ते दिसायला बरोबर नाही दिसत, मेंटेन करावं लागतं ते. तरी पण मी विचार करते की काहीतरी सोल्युशन त्याच्यावरती काढावं. लिक्विड वगैरे असे बाजारात भेटतात, ते मागवावे का, पण ते कॉस्टली पण असतात. सो मी विचार करते तरी पण मागवायचा. मला डीप क्लिनिंग करायची, आता घटस्थापना होणार आहे, पण आज डीमार्टला जायचं आहे, त्यामुळे मग मी जास्त डीप क्लिनिंग नाही केली, फक्त वरवरच पुसून घेतलं. झाडलोट झाली. त्यानंतर मला अचानक लक्षात आलं की आज दळण संपलं आहे. सो मग मी लगेच गहू आणि ज्वारीचं दळण पण करायला घेतलं. मी गहू आणि ज्वारी ह्या दोन्हीचं पण 5-5 किलोचं दळण नीट करून दिलं. मुलांनी ठेवून आले आणि आज आमच्याकडे संडेला आठवडी बाजार असतो. सो निश्चितीचे पप्पा तोपर्यंत माझी सगळी कामं आवरेपर्यंत बाजार घेऊन आले. पाऊस तर खूप चालूच होता, त्यामुळे भाजी बऱ्यापैकी सगळी भिजलेलीच होती. सो माझं आवरलेलं, निघण्यासाठी आम्ही रेडी होतो. 5:30 5:45 झाले होते, पण परत येईपर्यंत लेट होणार होतो, कारण आम्ही बाहेरच जेवणार होतो आज. सो भाजी ती ओली असल्यामुळे त्याला वाफ येईल, त्यामुळे मग मी किचनवर असं परातीमध्ये घमेलेमध्ये असं सगळी भाजी अशी काढून थोडीशी गेली होते की आल्यानंतर लावता येईल. त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो, पण खूपच गर्दी होती. गाडी लावायला जागा नव्हती. एवढं संडे असल्यामुळं मला असं वाटलं की उद्या यायला हवं होतं मंडेला वगैरे, पण आता आलेलो तर मग सगळं ग्रोसरी तर घ्यायलाच पाहिजे. सो बराच सामान घेतला. मला वाटतं ऑलमोस्ट आम्ही 9 ते 10 महिन्यांनंतर डीमार्टला आलो आहे. आमच्या गावापासून बऱ्यापैकी लांब आहे, सो जास्त येणं होत नाही.
क्षितिजचे पप्पा सगळी ग्रोसरी वगैरे भरत असतात, पण असं कधीतरी असं वाटलं की जाऊया सगळे, तर मग असं 4-6 महिन्यातून आमचं येणं होतं. नाही तर फार आम्ही बाहेर जात नाही किंवा बाहेर जेवायला पण होत नाही. घरच्या घरीच जेवण खाल्लं जातं. इथे क्षितिजला शूज घ्यायचे होते, ते पण बघितले. त्याच्या पायाचे फिटिंगचे भेटतच नाहीत कुठे शूज. इथे लकीली कसं काय सापडले आणि त्याला आवडले पण, बजेटमध्ये पण होते, मस्त होते शूज. आणि मी बरंच सामान घेतलं आहे, पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवेन की मी काय काय घेतलं तिकडून. आणि जवळपास 2 ट्रॉलीज भरलेल्या होत्या आणि आम्हाला दोघांना एक अंदाज होता एक 7,000-8,000 पर्यंत बिल होईल. अक्षरशः बिल खूप जास्त झालं होतं, अपेक्षेपेक्षा जास्त. बट आय गेस 10 महिन्यातून नंतर आलं तर मग इट्स वर्थ. इथे सगळं सामान निखिल आणि क्षितिजने गाडीच्या डिगीमध्ये ठेवून दिला. पूर्ण डिगी पॅक झाली होती. इथं का सामान घेतलेला. मला वाटतं हा आम्हाला 4 महिने जाणार आहे आणि आम्हाला यावंच नाही लागणार 4 महिने असं वाटतंय. सो लेट्स सी किती दिवस पुरतो हा सगळा सामान. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जेवणारच होतो. सो इकडे चाललेलं डिस्कशन सगळ्यांचं की कुठे जायचं आहे जेवायला. म्हटलं तुम्ही कुठेही ठरवा जायचं, मला जेवण करायला लागणार नाही आहे, भांडी घासायला लागणार नाही आहेत, यातच मी खुश आहे. तुम्ही जिथे जेवायला न्याल तिथे मी यायला तयार आहे. सो कराडला आमच्याकडे इकडे शिवराज ढाबा म्हणून फेमस आहे. तिकडला अख्खा मसूर खूप फेमस असतो. सो आम्ही तोच मागवला, कारण खूपच उशीर झालेला आम्हाला, घरी पोचायला पण लेट होईल. त्यामुळे मग आम्ही लगेचच ऑर्डर केली अख्खा मसूर आणि रोटी. इकडे रोटी खूप मोठी असते आणि मसाला पापड वगैरे, ताक, दही असं थोडं थोडं सगळं मागवलेलं. मुलं पण छान जेवली, मी पण जेवली. मी तर एका रोटीमध्येच मी फुल झालेली पूर्णपणे. जेवण झाल्यानंतर मग आम्ही निघालो लगेच आणि तिकडे आईस्क्रीम पार्लर होतं. मग निखिलला म्हटलं चल आईस्क्रीम घेऊया सगळ्यांसाठी. इथे मावा कुल्फी घेतली आम्ही. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन टेक केअर, बाय.